नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा एक तास काही महत्त्वाच्या बातम्या, काही बातम्यांचे अपडेट्स या बुलेटिनमध्ये आपण घेऊया. अमरावतीमधला सगळा कालचा दिनक्रम आपण पाहिला. राणा दाम्पत्य यांचं नागपुरामध्ये हनुमान चालीसा पठण, त्यानंतर ते अमरावतीत पोचले. तिवसा इथे त्यांचं स्वागत, त्यानंतर जोरदार रोड शो. आता हे सगळं राणा दाम्पत्याला भोवलेलं आहे. अमरावतीत राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. 3 पोलीस स्थानकांमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. विना परवाना म्हणजे परवानगी न घेता रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. वाहतुकीस अडथळा आणल्यानं गुन्हा दाखल झालाय. विना परवाना क्रेन वापरली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. राणा दाम्पत्याच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत. याआधीच मुंबई किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले राणा दाम्पत्यावर. त्याच्या पाठोपाठ आता अमरावतीत सुद्धा त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल झाले. जी रॅली काढली त्या रॅलीमुळे विनापरवाना असल्यामुळे गुन्हा दाखल झालाय. वाहतुकीला अडथळा निर्माण झाला म्हणून गुन्हा दाखल झालाय आणि विना परवानगी क्रेन वापरली म्हणून सुद्धा गुन्हा दाखल झालाय. असे 3 गुन्हे अमरावतीत वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत. खरं तर 36 दिवस बाहेर होते राणा दाम्पत्य. 36 दिवसांनी मुंबई, मग लेह लडाख, मग दिल्ली असं सगळं फिरून मग नागपूर आणि नागपुरातून अमरावती असं 36 दिवसांनी ते अमरावतीत परतले आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 3 गुन्हे अमरावतीतच दाखल झालेले आहेत. या सगळ्या संदर्भात आमदार रवी राणा यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून संवाद साधला. ते काय म्हणाले बघूयात. नियमानुसार बरोबर 10 वाजून 10 मिनिटाच्या आधीच रॅली संपवली आणि जे हनुमानजीचं प्राचीनकाली मंदिर आहे तिथे अखंड रामायण 24 तास वाचलं जाते. सुंदरकांड होते त्या ठिकाणी. त्या ठिकाणी मोठ्या हनुमान चालिसाचं पाठवून त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी रात्र दिवस जे हनुमान चालिसा आणि रामायण आणि सुंदरकांड तिथे होत राहते. त्यामुळे मंदिराच्या आवारामध्ये परमिशनची गरज नसते, कारण की ते 12 महिने चालू राहते. आणि त्याच ठिकाणी हनुमान चालिसाचं वाचन त्या ठिकाणी आम्ही केलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण साधू संत आणि त्या ठिकाणी भावी भक्त, हनुमान भक्त, राम भक्त सगळेच होते. आणि जाणून बुजून जर नियमाचं पालन केल्यावरही 10 वाजून 10 मिनिटाच्या आधी आम्ही त्या ठिकाणी रॅलीचं समापन केलं, कायद्याचं पूर्ण पालन केलं, तरी आमच्यावर जर जाणून गुन्हे दाखल करत असेल कुणाच्या प्रेशरमुळं, तर हे चांगलं नाही आहे. आणि त्या ठिकाणी घरी सुद्धा गंगा सावित्री निवास जे माझं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही नियमानुसारच प्रोग्राम घेतला. प्रत्येकाच्या घरी लग्न असते, काही वाढदिवस असतात, काही घरगुती प्रोग्राम असतात. तर घरामध्ये जे आम्ही प्रोग्राम घेतो त्या पद्धतीनं आम्ही छोटासा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रोग्राम घेतला, तो बी नियमाला धरून घेतला. त्यामुळं मला असं वाटतं फक्त रवी राणाच बेकायदेशीर करते आणि बाकी सगळे कायदेशीर करते असं धोरण जर अमरावतीच्या सीपीनी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी केलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण मला माहित आहे की आम्ही नियमाचं पालन केलंय, नियमाचं उल्लंघन केलं नाही. रवीजी, आपण म्हणताय की नियमांचं पालन केलं, कायद्यांचं पालन केलं, तर मग तरी देखील का गुन्हे दाखल होत आहेत आणि पोलिसांवर दबाव आहे असं वाटतं? जेव्हा होतो तेव्हा सुद्धा माझ्यावर 307चा गुन्हा दाखल झाला. जर असं जर ठरवलंच आहे की कुठेतरी पॉवरचा दुरुपयोग करायचा आहे आणि कुठेतरी एखाद्या राजकीय व्यक्तीला पुढे जात आहे त्याला थांबवायचं आहे, तर अशाने कोणी थांबत नसतं. मविया सरकारमध्ये नेहमीच अंतर्गत कुरबुरी सुरू असतात. अनेकदा त्या जाहीरपणे समोरही येतात. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातले नेते आपल्याच मित्र पक्षांवर टीका करताना आपण नेहमी बघतो. आता श्रीकांत शिंदे आणि गजानन कीर्तिकर या शिवसेनेच्या खासदारांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम आहे तिथे शिवसैनिक नाराज असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केलाय. तर गजानन कीर्तिकरांनी भर कार्यक्रमात रोहित पवारांना थेट इशाराच दिलाय. पालकमंत्री असतील किंवा जिथे बाकी पक्षाचं एका पक्षाचं वर्चस्व असेल त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला ॲटलिस्ट 20% निधी जो आहे तो मिळाला पाहिजे. तर ते हे सातारा जिल्ह्यामध्ये कुठेही
या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमाने आढळलं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीचाही विचार जो आहे तो बाकी पक्षांनी केला पाहिजे. या गोष्टी ज्या आहेत त्या पक्षप्रमुखांपर्यंत तर आम्ही घेऊनच जाणार आहोत, पण त्याचबरोबर जे महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करते, एक वेगळा आदर्श जो आहे तो महाविकास आघाडीने या ठिकाणी स्थापन केलेला आहे, तर तो जर आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबरही त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये, याच्यासाठीही महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत, जे सहकारी पक्ष आहेत, त्यांनी याच्यावरही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. शरद पवारांचे नातू फार भव्य अशी परंपरा तुमच्या मागे आहे. पवार साहेबांच्या कानावरती जरी आम्ही हे विषय टाकले तरी ते मंजूर करणार नाहीत, त्यांना मान्य होणार नाही. ते पण रोहित पवारांना 4 गोष्टी सांगू शकतात, एवढे स्वच्छ मनाचे आहेत ते. पण जर का आघाडीचा धर्म या ठिकाणी तुम्ही पाळत नसाल तर पुढच्या निवडणुकीमध्ये हा आघाडीचा धर्म पाळण्याचं बंधन आमच्यावरती असणार नाही. आणि त्यावेळेला जो काय हिसका दाखवायचा आहे तो हिसका कर्जत जामखेड मधल्या आपल्या शिवसैनिकांनी दाखवावा. तुला काम पाहिजे तर शिवसेना सोड म्हणून माझ्याकडे पळवावली करायला बघता. हे धंदे रोहित पवार तुम्ही जर बंद केले नाही, आमच्या पार्ट्याचा निधी जो आहे जिल्हा नियोजनचा, हे जे आहेत तुमचे कोण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सुद्धा मी आजच्या दौऱ्यानंतर पत्र लिहिणार आहे. पुढच्या बातम्यांकडे वळूया. सोलापूर बार्शीच्या आमदाराचा एक व्हिडिओ समोर आलाय. प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ. कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली हा तो व्हिडिओ आहे. राजेंद्र राऊत यांचा कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पाया पडण्यासाठी कार्यकर्ता आला तर त्याच्या कानशिलात लगावण्यात आली. कानफडात का मारली किंवा कानशिलात का लगावली याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. मात्र आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्ता पाया पडायला आला तर त्याच्या कानशिलात लगावलेली आहे. सोलापुरातला हा व्हिडिओ आहे. सर्व मान्यवरांचं कौतुक आणि सत्कार. खासदार सुप्रिया सुळे सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य बघायला मिळालं. सुप्रिया सुळेंचा ताफा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी रोखला. उस्मानाबाद दौऱ्यामध्ये मुस्लिम समाजाला स्थान न दिल्यानं आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्यानं कार्यकर्ते नाराज होते. मुस्लिम नगरसेवक आणि कार्यकर्ते सुप्रिया सुळेंच्या भेटीला गेले. सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले आणि त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेसवर शाहू महाराजांची भेट घेतली. संभाजीराजेंच्या मुद्द्यावरून शाहू महाराजांनी शिवसेनेला समर्थन दिल्यानंतर या भेटीला अधिक महत्त्व आलं होतं. या भेटीदरम्यान शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. मात्र या भेटीत काहीच राजकारण नसून आत्मीयतेनं ही भेट घेतली असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ही भेट घ्यायला सांगितल्याचंही राऊत म्हणाले. चर्चा नाही. 5वी जागा 6वी जागा हा विषय नाही. शुभेच्छा आणि आशीर्वाद. शाहूंचे वारसदार आहेत, शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही कामं करतो. कोल्हापूरला आहे, भेटायचंच होतं. मुख्यमंत्र्यांचाही निरोप होता मला की महाराजांना भेटून आपल्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घ्या. आलो. स्वतः उद्धवजींनी त्यांच्याशी दूरध्वनीवरती प्रदीर्घ चर्चा केली, आशीर्वाद घेतले. भेटायला येतो असं सांगितलं. शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते. हा छत्रपतींचा अपमान करू नका असं स्क्रिप्ट दिली गेली. चुकीच्या माहितीवरती शाहू महाराज बोलणार नाहीत. माहिती दिली गेली. फार ज्येष्ठ आहेत ते.
आणि ज्या घराण्याचा ते वारसा पुढे घेऊन चालले आहेत तिथे चुकीच्या माहितीच्या आधारावरती वक्तव्य केली जात नाही. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट लिहून दिली असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून जे घडले त्यामागे भाजपचा हात होता असं वक्तव्य काल छत्रपती शाहू महाराज यांनी केलं होतं. त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय संभाजीराजेंचं नेतृत्व दाबण्यामागे कोण असू शकतं हे मी सांगण्याची गरज नाही असं शरद पवारांना त्यांचं नाव न घेता देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलेला आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते आहे. त्या लोकांना हे समजत नाही ज्यांनी अशा प्रकारची माहिती दिली की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत आणि दुसरीकडे महाराजांमध्ये आणि युवराजांमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या 6 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे तयार होतं आहे. मराठा समाजात, बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात असं नेतृत्व तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भारतीय जनता पक्षाला नाही आहे. त्याचं नुकसान हे कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये किंवा ते थांबावं अशा प्रकारचा प्रयत्न कोण करणार हे साधं ज्याला राजकारण समजतं त्याला देखील हे समजतं. आभार मानण्याकरता मला ज्यावेळेस युवराज छत्रपती संभाजीराजे भेटले होते त्याच्यापूर्वीच त्यांनी ही घोषणा केली होती की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही आहे, मी स्वतंत्र उभा राहणार आहे. मला भेटले त्यावेळेस त्यांनी मला हेच सांगितलं की मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही आहे. माझी अपेक्षा आहे की आमच्या घराण्याची परंपरा पाहता ज्या प्रकारे मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातनं भारतीय जनता पक्षाने आम्हाला समर्थन देऊन किंवा त्या ठिकाणी या पदावर बसवलं तसंच आता सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे. आणि मी त्यावेळेस त्यांना सांगितलं सगळे जर देणार असतील आमचा निर्णय माझ्या हातात नसतो, तो आमच्या हायकमांडच्या हाती असतो. पण अशा परिस्थितीमध्ये मी जरूर हायकमांडशी चर्चा करेन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी संभाजीराजेंना जाणीवपूर्वक फसवलं असा आरोप गिरीश महाजनांनी केलाय. तर राजकीय फायद्यासाठी संभाजीराजेंचा वापर केल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. त्यांचं आधीच ठरलेलं होतं, हे एक षड्यंत्रच होतं आणि त्याच्यामध्ये ते सफल झालेत. महाराजांना मुद्दाम जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी डावललं. आता त्यांच्या घरामध्ये काय वाद आहेत, विवाद आहेत, कोण काय म्हणेल याची मला घेणं देणं नाही. परंतु जे दिसतंय प्रथमदर्शनी याच्यामध्ये विशेष करून उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील यांनी जाणीवपूर्वक मला असं वाटतं की महाराजांना त्या ठिकाणी फसवलेलं आहे. मग यामागे बोलवता धनी कोण असावा अशा प्रकारचं राजकीय घरपोड्या या ठिकाणी कोण या राज्यात करतं हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. आणि मला वाटतं निदान छत्रपतींचं घर तरी यातून सुटलं पाहिजे होतं. परंतु छत्रपतींचा सन्मान, छत्रपतींचं घर हे आम्हाला राजकारण त्यापेक्षा मोठं वाटतं असं समजून एक तर राजांना उमेदवारी देण्यात त्यांचा अवमान केला आणि पुन्हा एक संघ असणाऱ्या घरामध्ये वाद निर्माण आपल्या राजकारणासाठी केलेला केविलवाना प्रयत्न यातून दिसून येतो. काँग्रेस पक्षाकडून आज राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अविनाश पांडे आणि गुलाम नबी आझाद यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. वासनिक, पांडे, नबीपैकी एकाच्या नावावर आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अंतिम निर्णय घेतील, शिक्कामोर्तब करतील अशी सूत्रांकडून माहिती कळते आहे. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक,
काँग्रेसचे नेते अविनाश पांडे आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद या 3 नावांची चर्चा आहे. सोनिया गांधी एक नाव यातलं फायनल करतील असं सूत्रांकडून कळतंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना तोल घसरलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून बोलताना सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सगळ्या स्तरातून सुरू होती. चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं तेही आपण बघणार आहोत. पण महिला आयोगाकडे पत्र पाठवून चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंबाबत जे काही बोललो त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं लिहून पाठवलेलं आहे. सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अजून काही बातम्यांसह परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोक.